पाहुयात पुढची बातमी। यवतमाळमधून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यवतमाळ शहरातील नेताजी चौकात जल्लोष करण्यात आला। विशेष म्हणजे इंद्रनील नाईक यांना जल आणि मृदा जलसंधारण खातं मिळालेलं आहे, तर माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनीही याच खात्याचं मंत्रीपद सांभाळलं होतं आणि आता तेच खातं इंद्रनील नाईक यांच्याकडे आलंय। या खात्याचं काम करताना न्याय देण्याचा प्रयत्न करेन असं इंद्रनील नाईक म्हणतात। तर याविषयी इंद्रनील नाईक यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूया। थेट आपल्यासोबत इंद्रनील नाईक आहे। भाऊ, तुम्हाला अर्थातच या ठिकाणी जे खाते देण्यात आलेले आहे, या खात्यामुळे आता तुम्ही नागरिकांचं कसं संधीचं सोनं करणार आहे, काय मतदारसंघामध्ये तुम्ही आता धोरण घेऊन समोर आलेले आहात? सर्वप्रथम माझे नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज खरं म्हणजे 6 खाते देऊन राज्यमंत्री कारभार कसा असावं याचं रोडमॅप हे तयार करण्यात येणार आहे। खात्याची म्हणजे काल रात्रीच जाहीर झालेले आहेत खाते, म्हणून रोडमॅप आता तयार करायला थोडस वेळ लागेल। काही पब्लिकशी रिलेटेड खाते आहेत, काही पब्लिकशी रिलेटेड नाही आहे, पण त्याच्यात कसं सर्वांचं भलं करता येईल, कारण की उद्योग सारखा खाता हा महत्वाचं खातं आहे आणि उद्योग म्हणजे आपण मोठ्या शहरालाच डोळ्यासमोर ठेवून उद्योगचं विस्तार करतो, पण माझं मत आहे तालुक्यापर्यंत उद्योगाचा विस्तार झालं पाहिजे, त्याच्यासाठी मी 100% प्रयत्न करणार। आज संधी मला डायरेक्ट काम करायची मिळते तिथे, तर 100% शेवटच्या घटकपर्यंत प्रत्येक कास्तकाराला त्याचा फायदा होईल यासाठी मी तिथे कटिबद्ध आहे। शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्या असेल ते दूर करण्यात येईल असं या ठिकाणी ज्यात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।